आणि त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं की जुलैपर्यंत जे आहे आम्ही पुरेशी याची जी उपलब्धता करून देऊ, तर तोपर्यंत आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. साहेब ग्रामीण भागामध्ये मोर्चा आणि आंदोलन काल कळवण तालुक्यामध्ये 300-400 लोक विदाउट मार्च आंदोलन करताय. रात्रंदिवस ते आंदोलनामध्ये बसलेले कसले कळवण तालुक्यामध्ये शेतकरी काही आंदोलनाला बसलेले आहे आणि सोशल डिस्टन्स नाही, मास्क नाही, काही नाही, असे बेकायदेशीर लोक बसतात. त्याच्यामुळे हा परिणाम जो वाढतो आहे. ग्रामीण भागामध्ये माझं म्हणणं असं आहे की जर कोणी उपोषणाला बसलेत काय आंदोलन हो प्रांत कार्यालयावरती आंदोलन बसले, डे नाईट चालू आहे त्यांचं. डे नाईट चालू आहे. हो ठीक आहे, त्या आंदोलनाचं काय करायचं ते पोलीस पाहतील, पण त्या ठिकाणी ज्यांना बाबा तुम्ही डिस्टन्स ठेवून प्रत्येकाकडे हे असलं पाहिजे, आपला मास्क लावला पाहिजे, हे त्यांना कंपल्सरी करा. नाही तर मग आंदोलन करणारे जे काही लोक असतील त्यांना तुम्हाला तो जाब विचारावा लागेल की तुम्ही मास्क लावा त्यांना, आणि मग तुमचा काय तुमचा हक्क आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करणं तो करा, परंतु सॅनिटायझर, मास्क, डिस्टन्सिंग आपण पाळा. नाही तर हे सगळं आंदोलन करणारे जर उद्या आजारी पडले तर त्रास होईल आपल्या सगळ्यांना. तर ते जे आपण टाळता आलं पाहिजे आपल्याला. साहेब, महाराष्ट्रातली कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून वाढतीच आहे, कमी होत नाही. यावर आज पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली की महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या कमी होते. याबाबत असं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा रुग्णसंख्या कमी होते आहे. आता पंतप्रधानांनी ते का असं ते बोलले हे काही मला माहीत नाही. नाही तर महाराष्ट्र एक आपण शेतावरून भाताची परीक्षा म्हणतो, तर आपल्या नाशिक जिल्ह्यावरूनच आपण परीक्षा घ्या ना. 46,000 47,000वरून जर 1800वर आपण आलं तर रुग्णसंख्या वाढली की कमी झाली. याच्यावर मुंबईमध्ये सुद्धा ते फार मोठ्या प्रमाणात कमी झालेलं, अशीच एवढं चांगलं नियोजन झालेलं आहे. 100% रुग्णसंख्या संपली असं आम्ही म्हणत नाही, असं आमचं बिलकुल म्हणणं नाही, परंतु कमी झाली हे मात्र खरं आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्राचा उद्योग आणि त्याच्यावर असलेले कारखाने, हे सगळं व्यवहार, हे सगळं पाहता इतरांपेक्षा जे आहे लोकसंपर्क जो एकमेकाचा जो आहे वाढण्याचा भाग जो आहे इथे आहे. बरं, भारत सरकार आणि सगळेच सांगतात की उद्योगधंदे चालू ठेवा. त्यामुळे उद्योगधंदे सुद्धा चालू ठेवायला लग्न काही 100% काय बंद करता येणार नाही आपल्याला, मार्केट्स काय 100% काय बंद करता येणार नाही. परंतु महाराष्ट्र सरकार वारंवार दर आठवड्याला मंत्रिमंडळाचा अर्धा वेळ केवळ यात चर्चा करण्यावर आणि याच्यावर उपाय काय आहे ते उपाय योजनावर मंत्रिमंडळ खर्च करत असतं. मला असं वाटतं की प्रधानमंत्र्यांनी जरा स्वतः लक्ष घातलं आणि वॅक्सिन जर तुम्ही घेऊन आले कुठूनही जास्ती मोठ्या प्रमाणावर, तर याचा उपयोग जो आहे संपूर्ण देशभर होईल. महाराष्ट्रच काय सगळा देश कदाचित जे आहे या अडचणीतून सावरला जाईल. साहेब, राजकीय पक्षांचे जे मोर्चे आंदोलन होत आहेत तर त्याला कुठेतरी काही दिवस पूर्णविराम द्यावा असं आपल्याला वाटतं का? कारण सर्वच राजकीय पक्षांचे होत आहेत, पोलिसांकडनं कारवाई केली जाते, गुन्हे दाखल होतात, परंतु पुढे काहीच होत नाही. म्हणजे जे आंदोलन करतात त्यांनाही सवय झाली की 1-2 गुन्हे दाखल होतात, आपल्याला काहीच होत नाही. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आता समजा आरक्षणाच्या बाबतीमध्ये, आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनी आज जर आवाज उठवला नाही तर कोरोना संपेपर्यंत तर सगळं संपून जाईल त्यांचं, म्हणून त्यांना ते करावं लागतं. अगदीच त्यांना थांबू शकत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलनं जे आहेत अडचणी त्यांच्या आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत. आपण त्यांना सगळं कसं काय थांबू शकतो? एवढंच आहे की आंदोलनकर्त्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण अधिक वेळ ते आंदोलन न चालवता एक नुसतं एक दिशादर्शक किंवा लोकांना लक्षात येईल किंवा आमचं याला विरोध आहे आणि आमचंही काही मत आहे एवढं लोकांच्या समोर येईल इथपर्यंत ते कंट्रोल ठेवलं पाहिजे. शक्यतो जो आहे मास्कचा वापर हा शक्यतो 100% मास्कचा वापर असला पाहिजे. म्हणजे त्यांनी सुद्धा स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आंदोलकांनी, अशी माझी या माध्यमातून विनंती आहे. कोणाला? प्रीतम मुंडे मला काय करतो भगिनी हे नाराज आहेत अशी बातमी आहे आणि दिल्लीच्या काही भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि मागच्या काही दिवसांपासून भाजप हे ओबीसी नेतृत्वाला
एकूणच सावरण्याचे काम करत आहे असंही एक होते आरोप. तुमचं मत काय आहे? तर माझं मत काय आहे की मी फडणवीस साहेबांच्या मताच्या पुढे नाही जाऊ शकत. त्यांनी मत सांगितलेलं आहे काल की तुम्ही जे सांगता त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही आणि मुंडे भगिनींचं जे आहे तुम्ही उगीच नाव खराब करू नका असं त्यांनी सांगितलं. तर आता तो त्यांचा आंतरिक प्रश्न आहे पक्षाचा आणि त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहितीसुद्धा आहे. त्याच्यामुळे त्याचं मत जे आहे मी सुद्धा आपण सुद्धा ग्राह्य धरायला काय हरकत आहे. ओबीसी नेतृत्वाला संपवण्याचा एक जो आरोप होता किंवा डावललं जातं तुम्हालाही असं वाटतं का? त्याच्या तूर्त मी काय आता काय मतप्रदर्शन करणार नाही. काय कोण किती ओबीसींना प्राधान्य देतो आहे काय आणि कोण किती डावलत आहे हा संपूर्णपणे एक वेगळा विषय आहे. बोलू येते त्याच्यावर. पण आज जे तुम्ही जो एक खास प्रश्न विचारला त्याचं उत्तर काल माजी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. नितीन राऊत यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंना पत्र दिलंय. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. आपण याच्याशी सहमत आहात? असं ही सगळ्यांची मागणी आहे की आरक्षणाचा मुद्दा जो आहे ओबीसी आरक्षणाचा तो ताबडतोब सोडवावा. त्याच्यानंतर इलेक्शन घेऊन सगळ्यांची मागणी आहे. कुणाची म्हणून तर सरकारनं सुद्धा जे आहे अर्थात कोविड असल्यामुळे इलेक्शन घेताच येत नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी छोटी सुप्रीम कोर्टात आपण गेलो आणि सुप्रीम कोर्टामध्ये अगोदर त्यांनी सांगितलं होतं की हे सगळं जे आहे त्यांचे राजीनामे घेण्यापासून तर निवडणूक वगैरे 2 महिन्याच्या आतमध्ये सगळं संपवा वगैरे असं काहीतरी होतं किंवा 15 दिवसात करणार. तर ताबडतोब इलेक्शन घेण्याची आवश्यकता निर्माण झाली होती म्हणून इलेक्शन कमिशनने ताबडतोब निवडणुकीची तयारी केली. त्याच्यानंतर आपण परत आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे गेलो आणि त्यावेळेला मग तिथे आम्ही त्यांना सगळ्यांना सरकारतर्फे सांगण्यात आलं, इलेक्शन कमिशनतर्फे सांगण्यात आलं, बाकीच्यांनी सुद्धा त्याच्यावर चर्चा केली आणि मग सुप्रीम कोर्टांनी सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने तिथली काय परिस्थिती आहे ती बघावी, चर्चा करावी आणि तुमच्या पातळीवर तुम्ही तो निर्णय घ्या. म्हणजे अगोदर त्यांनी जे सांगितलं होतं आणि ते बंधनकारक आहे म्हणून इलेक्शन कमिशन म्हणत होतं की कोर्टाने आम्हाला मुदत टाकून दिलेली आहे ती बंधनकारक आहे. तर त्यातून जे आहे कोर्टाने सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या. त्याच्यानंतर आता त्यांच्या मिटिंग्स वगैरे ज्या आहेत चीफ सेक्रेटरीच्या आणि इलेक्शन कमिशनच्या त्या मिटिंग्स वगैरे आता आहेत. तर त्याच्यामध्ये काय निर्णय होईल ते आपण बघूया. विधानसभा अध्यक्षपद मिळालं नाही म्हणून काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे की आज सोनिया गांधी यांना भेटणार आहे दिल्लीमध्ये. काही समन्वय साधला जाणार का तिन्ही पक्षांमधून? असं आहे की विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसलाच दिलं जातं. ह्याच्यामध्ये काही वाद नाही. फक्त आता काही वेळेला सगळे लोक हजर राहू शकत नाही. अशा या कोविडमुळे कोण आजार पडलाय, कोणी काय झालं, तर अशा वेळेला मग कशी काही इलेक्शन घ्यायची आणि म्हणून त्यांनी ते थोडंसं जरा थांबवलेलं आहे. परंतु ती इलेक्शन जे आहे मला असं वाटतं आपण लवकरच घेणार आहोत आणि परिस्थिती थोडीशी सुधारेल असं दिसतंय आणि अध्यक्ष काँग्रेसचाच होणार. त्याच्यामध्ये कोणाच्या मनात शंका असण्याचं किंवा मला माझ्या मनात तरी शंका नाही. साहेब, आपले एकेकाळचे सहकारी नारायण राणे हे केंद्रीय मंत्री झालेले आहेत. संजय राऊतांचं म्हणणं आहे की त्यांच्या कारकिर्दीला साजेसं मंत्रिपद त्यांना मिळालं नाही, लघु सूक्ष्म असं त्यांना पद मिळालं. आपण कसं बघताय? असं आहे, मी त्यांना कालच फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळावं. आता खात्याचं काय त्यांनी सांगितलं, खातं काय कुठलं जरी असलं तरी काम कसं होतं त्याच्यावर त्या खात्याचं महत्त्व वाढतं. तर हे बरोबर आहे. बाकी काय आता पूर्वी अवजड उद्योग होता, आता लघु उद्योग आहे. हे काम तुम्ही करून दाखवलं तर आपोआप त्या खात्याचं सुद्धा महत्त्व वाढतं. खडसे यांची जावई, त्याच्यानंतर त्यांच्या कन्या, त्यांची पत्नी, ईडीची नोटीस आली आहे. पुन्हा एकदा त्यांच्या मागे ससेबिरा लावण्यात येतोय. त्याच्या मागे राजकीय षडयंत्र किंवा राजकीय वास येतोय का आपल्याला? 100% अरे राजकीयच आहे हो, दुसरं काय आहे. हे अनिल देशमुखचं काय किंवा खडसे साहेबांचं काय,
छगन भुजबळ त्यातून जाऊन झालेला आहे, तर कोर्टबाजी चालू आहे. आणि अशा अनेक त्या कारवाईला घाबरून बीजेपी मध्ये तरी गेले, किंवा बीजेपी सोडून जे बाहेर गेले त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जातोय. एक संदेश दिला जातोय की बाहेर कोणी जायचं नाही. ठीक आहे, राजकारणामध्ये तर एवढ्या प्रमाणावर राजकीय उपयोग या यंत्रणांचा जो आहे आपण होताना पहिल्यांदाच पाहतो. आता पूर्वी काय कोणाला माहिती होतं ईडी काय आणि बीडी काय, कोणाला काय कल्पना. ठीक आहे, आता परंतु आहे ते आहे परिस्थिती. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये पवार साहेबांची चौकशी होईल का? कारण आता त्याची चौकशी करून तर सुरू झालेली आहे. भीमा कोरेगावचं जे प्रकरण होतं, काय भीमा कोरेगाव प्रकरण जे झालं होतं त्याची तपास यंत्रणांनी तपास सुरू केलेला आहे. पवार साहेबांची चौकशी त्याच्यात तुम्हाला असं म्हणताय? कोणी झालं काय संबंध पवार साहेबांचा? काहीतरी काय उगीच चर्चेला कशाला? मला तर काय, मी पहिल्यांदाच तुमच्याकडून ऐकलेलं आहे. बाकी आता जे काय होम मिनिस्टर वगैरे ते बघतील ते काय. मग त्यांना तो प्रश्न विचार. माझ्याकडे एवढं सगळ्या खात्यांची माहिती माझ्याकडे अप टू डेट नाही आहे जरा. साहेब, जुलै महिन्याला सुरुवात झाली, अद्याप पावसाचा पत्ता नाही आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ 27% आसपास पेरण्या झालेल्या आहेत. आपल्याकडनं काय विभागाला काही सूचना किंवा काय? मी मागच्याच वेळेला सांगितलं इथे मध्ये की अतिशय अडचणीची परिस्थिती आहे. प्यायचं पाणी सुद्धा महानगरपालिकेपासून तर तालुका पातळीपर्यंत कृपया जरा सांभाळून वापरा. 4 बादल्या येत असतील तर 2-3 बादल्यामध्येच भागवा. तर पाऊस एवढा लांब आहे तेवढं तलावातील जे आहेत पाण्याचा साठा कमी कमी होत जाणार. आणि मग शेतीचं तर नंतर प्यायच्या पाण्याचे सुद्धा हाल होतील, फार हाल होतील. म्हणून आता हे आहे प्रेडिक्शन्स आहेत की पाऊस भरपूर येतोय, पण ते आपलं प्रेडिक्शन आहे, ते कधी चालतं कधी नाही चालत. म्हणून आपण आपलं जे आहे सावधगिरी बाळगली पाहिजे. शेतकऱ्यांचं सुद्धा कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून अतिशय काळजीपूर्वक आपल्याला पेरण्या कराव्या लागतील. पावसाचं जे आहे रागरंग पाहूनच आपण पाऊस उचललं पाहिजे. बाकी खतं असतील, बियाणं असतील, इतर गोष्टींची जी आहेत भरपूर व्यवस्था जे जिल्ह्यांमध्ये पण केलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी आहे. परंतु ज्या वेळेला पाऊस पडेल आणि पेरण्या थोडा सुरू होतील त्यावेळेला मात्र जे आहे ह्या सगळ्या खतं बियाणं वगैरे जे आहेत त्यांचा उठाव मोठ्या प्रमाणावर होईल. जलसंपदा विभागाने देखील महानगरपालिकेला पत्र देऊन कळवलेलं आहे की पाणी साठा कमी झालेला आहे, पाणी कपातीचा निर्णय घ्यावा. मात्र महापालिका स्तरावरती लोकप्रतिनिधींकडनं अद्यापर्यंत त्यावर कुठलाही निर्णय होत नाही. मी पण सांगितलं, हे तर मला माहीत नव्हतं की जलसंपदा खात्यानं सांगितलं. जलसंपदा खात्यानं जर सांगितलं असेल तर आता येथे म्युन्सिपल कमिशनर बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा ते ऐकलं, त्यांच्याकडे सगळं माहिती असेल. काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. परंतु मला सर्व नेत्यांना सुद्धा सांगायचं आहे की जबाबदारी शेवटी तुमची राहील. पाण्याचा साठा कमी पडला आणि प्यायला पाणी मिळत नाही असं जर झालं आणि लातूरसारखी परिस्थिती निर्माण झाली तर भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ह्या गाडीने पाणी आणा, इकडून पाणी आणा, तिकडून पाणी आणा. त्याची जबाबदारी जी आहे कोण घेणार आहे त्यांनी हे सांगावं की पाणी जे आहेत आम्हाला भरपूर द्या. थोडं तरी जे त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे थोडंसं वाचवता आलं पाणी तर वाचवायला पाहिजे. अहो पाणी कुठून आणणार नाही तर 15 ऑगस्ट पर्यंत पाणी कपात केली जाणार नाही.